भागी होता है. आतापर्यंत आपण जे डिस्कशन केलं तोच तो भाग आहे. ठीक आहे. म्हणजे निसर्गाच्या अनुकूल राहणं हे सगळ्यात बेस्ट फॉर्म्युला आहे आपल्यासाठी, पण आपण तो पाळत नाही आहे. ठीक आहे. म्हणून वेगवेगळे रोग आणि आजार होत आहेत आणि त्या आजाराचे उत्तर आपल्याला शोधायचे आहे, तर ते निसर्गाला धरूनच शोधायचे. सर्वदा सर्व भावांना सामान्य वृद्धी कारणम रासे हेतु विशेषच प्रवृत्तिरुभयस्य तु. काल आपण याच्यावर बोललो. समोरचा श्लोक घेऊ का? समोरचा श्लोक जिथं मी तुला म्हणेल की थांबायचं तिथं थांबायचं, मग तोपर्यंत वाचत राहायचं. सत्व आत्मा शरीरम च त्रयमेत त्रीन दंडवत लोकस्तिष्ठति संयोगात्रम सर्व प्रतिष्ठिष्टम. मन, आत्मा और शरीर ये तीनों त्रिदंड तिपाई के समान है. अर्थात ये तीन ही आधार स्तंभ है. इन्हीं तीनों के संयोग से यह जीवात्मा युक्त त्रिस्तंभ काय सांगितलेले आहेत? शरीर, आत्मा आणि मन, आत्मा और शरीर. मन, आत्मा आणि शरीर. आपण फक्त शरीरापर्यंत विचार करत आहे. मन आणि आत्मा ही जसजशी थोडी आध्यात्मिक प्रगती होईल, मनापर्यंत मनाला स्थिरता येईल, मग त्यात आपण योग प्राणायामाचा विचार करतो, समाधीचा विचार करतो. समाधी अशी अवस्था आहे की आता आपल्या समाजात खूप असे, पण आत्ताच्या काळात ते संत महंत पाहतो की ते समाधी अवस्थेपर्यंत गेले असं ते म्हणतात. ठीक आहे, असं ते म्हणतात. त्यांचं असं मत आहे की ते समाधी अवस्थेपर्यंत गेलेले आहेत. पण समाधी अवस्थेत जितकं काही वर्णन केलेलं आहे, जेवढं माझ्या वाचनात आलेलं आहे, की त्यावेळेस शून्यावस्था येते, त्याला म्हणण्याची पण सुदबुद राहत नाही. मग ती शून्यावस्था जर असेल, ठीक आहे, की ज्यावेळेस तो माणूस विरक्तीकडे जाते आणि समाधीपर्यंत पोहोचते, तर त्यावेळेस जर शून्यावस्था असेल तर त्याला समाजाला ते सांगण्याची गरज भासत नसेल. म्हणून कदाचित असं मला वाटतं की त्या सगळ्या ज्या आहेत ना, हे आता तरी एवढं हे नाही आहे, त्या काळात ते कदाचित समाधी अवस्थेत जाणारे लोक असतील. ठीक आहे, जे सांगते की मी समाधी अवस्थेत आहे, ते समाधी अवस्थेत कसं आहे की नाही, किंवा मी समाधी अवस्था प्राप्त केलेली आहे, तिथून बाहेर आलेलो आहे, त्यांना पण ते सुदबुद्ध राहत नाही. शून्य अवस्था पार करून आलेल्या माणसाला जगाचंच काही राहत नाही, तर ते लोकांना सांगण्यापर्यंत तेवढं त्याला मोह पण नाही राहणार. खादिन्यात्मा मन कालो दिशस्य द्रव्य संग्रह सेंद्रिय चेतनम द्रव्यम निरेंद्रिय मन चैतनम. आकाश आदि आकाश, वायु, अग्नि, जल और पृथ्वी पंच महाभूत द्रव्य वर्णन तथा आत्मा, मन, काल और दिशा ये 9 द्रव्य है. चेतन और अचेतन भेद से द्रव्य को 2 प्रकार के होते हैं. जो द्रव्य इंद्रिय सहित है वे चेतन कहलाते हैं और इंद्रिय रहित है वो अचेतन या जड़ कहे जाते हैं. पंचमहाभूत आणि 4 पित्रद्रव्य. ठीक आहे, तर या सर्वावर चेतन अचेतन शरीर जे आहे ते आता आपल्याला या पृथ्वी तलावर दिसतं. ठीक आहे, पुढचं वाच. सार्थो गुरुवादयो बुद्धि प्रयत्नाता पर्यादय गुणा प्रोक्ता. अर्थात इंद्रियों, विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस और गंध के सहित गुरु आदि 20 गुण बुद्धि, इच्छा, द्वेष, सुख, दुख, प्रयत्न, प्रयत्नांत और परत्व अपरत्व, युक्ति, संख्या, संयोग, विभाग, पृथोक्त, परिणाम, संस्कार और अभ्यास ये गुण कहे गए हैं. आता इथे ग्रंथकार पुढं जसं आपण ज्या गोष्टीला आपण हे सगळं चालू आहेत वाचन, याचा शेवट आहे की रोगनिदान, चिकित्सा, है ना, स्वास्थ्य जीवनासाठी रसायन, वाजीकरण, किंवा या वेगवेगळ्या विषयाला त्यांना स्पर्श करायचा आहे. ठीक आहे, या वेगवेगळ्या विषयाची जी आहे ज्ञान द्यायचं आहे. तर हे कशावर आधारित आहे, तो आधार शोधण्याचा प्रयत्न केला तर गुण हे सर्वात महत्त्वाची भूमिका निभवतात. ठीक आहे, द्रव्य आश्रित गुण, द्रव्य आपण नंतर निवडतो, द्रव्याची निवड आपण करतो. ठीक आहे, पण त्याच्यापूर्वी आपल्याला गुण माहीत असले पाहिजे. जर गुणच माहीत नसेल
तर द्रव्य निवडून उपयोग नाही. आता समजा एक आपल्या चालीतलं एखादं उदाहरण घेऊ आपण.